भागवत महापुराण जय 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 श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछित पितांबरधारी लाल कृष्ण लालमय की वाङ्मय स्वरूप श्रीमद भागवत महापुराण अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवरे महंत रामगिरीजी महाराज गुरुवरे महंत रामानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून
कथेचं आजचं हे 5वं पुष्प आहे. ज्या निमित्ताने कथेचं आयोजन केलं ते निमित्त म्हणजे कैलासवासी विनोनाथ चिमाजी पाटील धनाड उर्फ दादा. दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने दादांची 4ही मुलांनी सुंदर अशा प्रकारे नियोजन केलंय. त्यामधील आमचे रामनाथ अण्णा असेल, कारभारी अण्णा असतील, संपूर्ण धनाड पाटील परिवार वडिलांच्या ऋणात तर उत्तीर्ण होऊच शकत नाही, पण उत्तीर्ण होण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. कारण हिंदू धर्मामध्ये कुठलेही कर्म करत असताना, कर्मकांड करत असताना गरुडा पुराणानुसार करत असतो. आमच्या हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार आम्ही करत असतोय. कारण राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये श्रीमद भागवताच्या श्रवणाने मुक्ती मिळाली होती. म्हणून आजही आम्ही घरातील कोणी व्यक्ती गेली तर श्रीमद भागवत कथेचं वाचन करत असतो. कारण कर्मकांडामध्ये काही विधी चुकला असेल तर श्रीमद भागवताच्या वाचनाने संपूर्ण ते विधी पूर्ण होत असतात. खऱ्या अर्थाने त्या आत्म्याला मुक्ती मिळत असते. आणि आपल्याच जवळ असणारं खोपडी गाव या ठिकाणी आज सकाळी एक घटना झाली. कैलासवासी रामदास बाबूराव पाटील नवले हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं अचानक निधन झालंय. कारण तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा ते आपल्या हातामध्ये नसतंय. काल संध्याकाळी मला वाटतं ते कथेलाही होते या ठिकाणी. कथा ऐकून भोजन करून गेले. म्हणून त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांनाही भगवंताच्या चरणी सद्गती प्राप्त हो एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि काल आपण भगवान श्रीकृष्णाचा जन्म बघितलाय. आता आज स्टेजवरची सर्वच गायक मंडळी, अगोदर आलेले, लेट आलेले, सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. मातावर्ग असेल, पुढं समोर सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, हिंगोली गावचे सर्वच राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, त्याचप्रमाणे आमचे ॲडव्होकेट प्रदीप चन्ने सुद्धा उपस्थित आहेत. आमचे बालाभाऊ काळे असेल, आमचे चेअरमन असेल, विजूभाऊ डोमे असतील, सर्वच आता अवशरामभाऊ आमचे काळे असतील, सर्व सुनील आप्पा काळे असतील, सर्वच नाही का धनाड पाटील परिवारमधील सर्व, काळे पाटील परिवारमधील सर्व, डोमे पाटील परिवारामधील सर्व, चन्ने पाटील परिवार सर्वच. आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही. या ठिकाणी या परिवाराचे जावई असणारे दिवाणराव पाटील डुकरे तेही उपस्थित आहेत. पाठीमागं सर्वच. आता कारण काल भगवान श्रीकृष्णाचा आपण जन्म बघितलाय. भगवान परमात्मा अवताराला आले आणि त्या गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यावरती भगवान परमात्मा जन्माला आले, पण आनंदाला पारावार राहिला नव्हता. कारण गोकुळामधले सगळे आनंद विभोर होऊन ते भगवंताचे भजन करत होते, गीत गात होते. गावातील सर्व गोपी ते भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता नंदबाबाच्या वाड्यावरती यायचे. सर्व गोपी म्हणत होत्या, आम्ही भाग्यशाली आहोत का आम्ही प्रभूला आलिंगन देऊ, नाही का. आनंदाने वेडे झालेल्या गोपी त्या भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार करायला लागल्या. कारण भगवान परमात्मा जन्माला आल्यामुळे गोकुळामध्ये आनंदाला पारावार राहिला नव्हता. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, ताली वाजवा सगळ्यांनी. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, 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 गुढिया
तोरणे करीती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदाधरी आनंद द्या नरनारी जय हो बाळकृष्ण नंदाधरी आनंद द्या नरनारी बाळकृष्ण नंदाधरी आनंद जननारी बाळकृष्ण नंदाधरी आनंद जननारी गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेश बोलण्याच्या वगत एक नाव राहून गेलं. कारभारी अण्णांचे जावई असणारे आज आरतीसाठी उपस्थित होते लेफ्टनंट कर्नल संजय बबनराव पाटील सोनवणे, त्याचप्रमाणे त्यांची कन्या स्वाती संजय सोनवणे आणि कुमारी सहारा सोनवणे हे सर्व परिवारातील उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि गोकुळामध्ये आनंदाला पारावार राहिला नव्हता. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, नाही का. भगवान परमात्मा जन्माला आले म्हणून प्रत्येकाला आनंद झालाय ना. गवळण म्हणती गवळणीला, नाही का, पुत्र यशोदेशी झाला. गवळण सांग गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांग गवळणीला पुत्र झाला यशोदेला सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला जय हो ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी की पुढे वाटी सुरवली एक धावी की पुढे एक वाटी सुलटवणे एक वाटी सुरवली गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंद घरानंद भयो जे कन्हैयाला आला की सगळ्या गवळणींना आनंद झाला आणि भगवान परमात्मा 5 दिवसाची झाले. इकडं रोहिणीच्या उदरामध्ये बलराम दादा सुद्धा जन्माला आले होते. बोलता बोलता समोरचं एक नाव राहून गेलं. खंबाळ्यावरून आलेले आमचे भगवान भाऊ देशमुख आहेत, त्यांच्याबरोबर आले आमचे लांडे पाटील असेल, पाठीमग बंडू भाऊ थोरे आहे, आमचे नारायण भाऊ थोरात आहेत, सर्वच आलं. आणि गोकुळीच्या सुखा अंत पारा नाही का. बाळकृष्ण नंदा घाली आनंदर्या नरनारी. सगळ्या गोकुळामध्ये आनंदाला पारावार राहिला नव्हता. भगवान परमात्मा 5 वर्षाचे झाले आणि भगवान परमात्मा 5 वर्षाचे झाल्याबरोबर इकडं कंसाला बातमी कळाली, नाही का, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. या बाबा वरती सुनील मामा कुठे गेले? या ठिकाणी आत्ताच गुरुवारी सिद्धेश्वर महाराज उपस्थित राहिलेत. बाबांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो.
कंसाला ती बातमी कळाली. नंतर करू नंतर नंतर शेवटी शेवटी बाबा आहे, काय अडचण नाही. कंसाला बातमी कळाली, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले. कंसाला भीती वाटायला लागली, नाही का, आपल्याला मारणारा या ठिकाणी जन्माला आलाय. कारण ज्या वेळेस माया मथुरेमध्ये वापस आली ना, आणि वापस आल्याबरोबर, कारण वासुदेव मायाला पुन्हा बंदी शाळेमध्ये घेऊन आले, पण माया आकांत करायला लागली, रडायला लागली. आणि रडायला लागल्याबरोबर द्वारपाळ जागी झाले. कंसाला बातमी कळाली का वसुदेव देवकीला 8वा पुत्र जन्माला आलाय. कंस ताबडतोब आला, त्या मायाचे पाय पकडले, गरगर फिरणार, दगडावरती आपटायचं होतं, पण गरगर गरगर फिरवायला लागला. आणि फिरवत असताना ती माया हातातून निसटली आणि आकाशवाणी झाली, कंसा मला काय मारतो म्हणे. तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, तुझ लागी वधी. उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझ लागी वधी, तुझ लागी वधी. तुझ लागी वधी, उपजला मज आधी. कंसाला ती माया म्हणली, आकाशवाणी झाली, अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय. आत्ताच्या ठिकाणी आमचे विजूभाऊ काळे आणि प्रकाश पाटील चंदे उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कंसाला भीती वाटायला लागली, कारण कंसाला मारणारा जन्माला आलाय म्हणून कंस घाबरलाय. आणि घाबरल्याबरोबर कंसाने काय केलं, मिटिंग लावली, राजा महाराजे बोलवले. इकडं भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले आणि भगवान परमात्मा रांगायला लागले, खेळायला लागले. पण भगवंत रांगत असताना गर्गाचार्य भगवंताचं भविष्य सांगण्याकरता आले. गर्गाचार्य आणि गर्गाचार्यांनी भगवान कृष्णाचं नामकरण विधी करायचं ठरवलंय, भगवान श्रीकृष्णाचं. कारण नामकरण विधीच्या हेतूने गर्गाचार्य त्या ठिकाणी आले होते. कारण संस्काराने मन शुद्ध होत असते. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे बरं का, आपल्यावरती 16 प्रकारचे संस्कार करत असतात. एक गर्भधान संस्कार, पुंसवन नावाचा, क्रिया नावाचा, अनवलोबन नावाचा, श्रीमंतनयन नावाचा संस्कार, त्यानंतर उपनयन संस्कार केला जातोय, जातकर्म संस्कार करत असतोय, विद्या आरंभ नावाचा संस्कार केला जातोय, शिक्षा आरंभ नावाचा केला जातोय, वर्धपिन नावाचा एक संस्कार असतो, नामकरण संस्कार आम्ही करत असतो, विवाह संस्कार केला जातोय, आणि शेवटचा जो संस्कार असतो म्हणजे अंत्येष्टिक्रिया स्मशानामध्ये ती प्रत्येकाची करत असते. तसे नामकरण हा एक विधी आपल्या हिंदू धर्मामध्ये. कारण 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे हा नामकरण, म्हणून नामकरण विधी महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये उपनयन संस्कार केला जातो, ब्राह्मण लोक करत असतात उपनयन संस्कार. म्हणून हे 16 संस्कारापैकी नामकरण हा एक संस्कार आहे. गर्गाचार्य म्हणले नामकरण विधी करण्याकरता अर्धा दिवस लागेल. आणि गर्गाचार्य म्हणतात का हा मुलगा मोठा ज्ञानी होईल, हा मुलगा मोठा ज्ञानी होईल, याची जन्म अक्षरे फार चांगली आहेत, याचे 5 ग्रह उच्चस्थानी आहेत आणि 8 ग्रह चांगले आहेत.
भगवान श्रीकृष्णाचं भविष्य गर्गाचार्य सांगतायत. फक्त एक राहू अनिष्ट स्थानी आहे. आणि गर्गाचार्य भविष्य सांगत असताना नंद बाबा घाबरले नाही का. राहू अनिष्ट स्थानी असल्यानंतर त्यांना थोडी भीती वाटली. आणि त्यानंतर गर्गाचार्य म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. कारण ज्या सप्तम स्थानामध्ये नीच क्षेत्रामध्ये असला तर तो पुरुष अनेक स्त्रियांचा पती होत असते. गर्गाचार्याने अगोदरच भगवान श्रीकृष्णाचं भविष्य सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या असणार आहे, गर्गाचार्य म्हणाले. पण मग आजही आपण बघा, आपण त्याचा अभ्यास परिपूर्ण करत नाही. आपण सहज बोलतो का भगवंताला 16,108 बायका होत्या नाही का. पण ते का होत्या याचा विचार आम्ही केलाय का? कॅसेट मध्ये कुठं ऐकतो आम्ही का भगवंताला राधा कृष्ण, राधा सुद्धा भगवंताची पत्नीच आम्ही म्हटलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने राधा भगवान श्रीकृष्णाची भक्ती आहे, पत्नी नाही. मग आम्ही भगवंताच्या 16,100 बायका कशा? ज्या वेळेस भौम्यसूर नावाचा राक्षसी, त्या राक्षसांनी काय केलं होतं का 16,100 कन्या त्यांना बंदिस्त केल्या होत्या. भौम्यसूर होता तो, राक्षस होता, अनितीनं वागायचं. 16,100 कन्या त्यांना बंदिस्त केल्या. आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्याबरोबर युद्ध केलं. आणि युद्ध करून भगवंतानी 16,100 त्या कन्यांना सोडवलं त्याच्या तावडीतून. आणि मग त्या कन्या सोडवल्यानंतर त्या 16,100 कन्या म्हणायला लागल्या, देवा, कारण या संसारामध्ये पुन्हा जर आम्ही वापस गेलो तर आम्हाला कोणी संसारामध्ये स्वीकारणार नाही, आमचा कोणी स्वीकार करणार नाही. मग तुम्हीच आमचा स्वीकार करा ना. आम्ही तुम्हाला मनोमन पती मानतोय, भगवंताला म्हणाल्या त्या, तुम्हीच आमचा स्वीकार. आणि त्या 16,100 कन्यांनी भगवंताला पती मानलंय. आणि भगवंताला 8 पट्ट राण्या होत्या, म्हणजे 16,108. बरोबर का बाबा? आणि आम्ही सहज म्हणतो 16,000. त्यांचा भगवंताचा नंतर इतर कधीही संबंध आला नाही. पण ते मानलेल्या पत्न्या होत्या 16,100. पण आम्ही सहज कधी कधी बोलून जातो को भगवंताला 16,108 पत्न्या होत्या. आम्ही 2-4 केल्या तर बिघडेल का? अहो, ते भगवंत होते, त्यांनी 12 गाव अग्नी गिळला होता. आम्हाला अगरबत्तीचा चटका सहन होईना. हो नाही का? आम्हाला एकच तर आमची बुरी हाल झाली प्रपंचामध्ये. भगवंत होता. म्हणून गर्गाचार्यांनी भगवान श्रीकृष्णाचं भविष्य सांगितलंय. भगवंताला 16,108 पत्न्या. इकडं कंसाला भीती वाटायला लागली. कंस घाबरला. कंसाने काय केलं, राजा महाराजे सगळे बोलवले आणि राजा महाराजांना बोलवलं, मिटिंग लावली. कारण भगवान श्रीकृष्णाला मारायचं आहे. आणि मिटिंग लावल्याबरोबर सांगितलं, जो कृष्णाला कोणी मारील, गोकुळामध्ये जाईल, भगवान श्रीकृष्णाला मारून येईल, त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल. असं म्हटल्याबरोबर त्या सभेमध्ये आमची पुतना मावशी उभी होती. आणि पुतना मावशी उभी राहिली. म्हणली, काय विशेष आहे? एका मिनिटात जाऊन कंस भगवान श्रीकृष्णाला मी मारून येते. आणि पुतण्यानं काय केलं, राक्षसीन होती पण एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि गोकुळाकडे निघाले. अनेक मुलं मारत 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 ती पुतना दिन दुर्बलांची मारी ती बालक, दिन दुर्बलांची मारी ती बालक, दिन दुर्बलांची मारी बालक, दिन दुर्बलांची मारी बालक, दिन दुर्बलांची मारीत बालक, दिन दुर्बलांची मारीती बालक, दिन दुर्बलांची मारी बालक, दिन दुर्बलांची मारी बालक, करिता ती शोक माय बाप, करिता ती शोक माय बाप, दिन दुर्बलाची मारी ती बालक, दिन दुर्बलाची मारी ती बालक.
पुतना अनेक मुलं मारत मारत गोकुळामध्ये आली. आली की नाही पुतना आपली? येऊ द्या येऊ द्या, पुतना येऊ द्या. पुतनाने स्तनामध्ये विष भरलं. अनेक मुलांना मारत मारत पुतना आली. पुतना आली. पुतना आली आणि यशोदा मातेला आवाज दिला, यशोदे लाईट यशोदा मातेला आवाज दिला, यशोदे तुझी बहीण आहे मी. यशोदा माताने बाहेर येऊन बघितलं. म्हटले बहीण? हो तुझी बहीण आहे म्हटले, पण मी तुला कधी बघितलं नाही. आणि मग पुतना म्हणायला लागले, यशोदा अगं मी तुझी बहीण आहे. तुझ्या अगोदर माझं लग्न झालं होतं. मी कृष्णाला बघण्याकरता आले. हे बघण्याचं तसेपासूनच सुरुवात झाली. बस पुतना म्हणले, अरे तुझा मुलगा बघण्याकरता मी आले. यशोदा माता म्हणली, तू झोपला असेल पाळण्यामध्ये. आणि पुतनाला कुठं दम निघतोय. पुतना गेली पाळण्याजवळ, डोकावून बघितलं, भगवान श्रीकृष्ण त्या पुतनेकडे बघत होते. भगवंत म्हणले, आता हे बोनीचं गिराईक सोडून जमेल का? अवतारामधलं पहिलंच गिराईक होतं विजू. भगवंत बघायला लागले. पुतनाने भगवंताला उचललं आणि मांडीवरती घेतलं. आपल्याही पुतनाला उचललं कृष्णाला. आणि पुतनेनं त्या भगवान श्रीकृष्णाला स्तनाला लावलं. कारण पुतना स्तनामध्ये विष भरून आली होती. भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता विष भरून आली होती. आणि आल्याबरोबर स्तनाला लावलं. आणि भगवान परमात्म्याने डोळे झाकले होते. कारण गर्ग संहितेमध्ये बरेचसे उदाहरण आले, भगवंताने का डोळे झाकले असेल. कारण पुतनेच्या स्तनामध्ये विष होतं. आणि भगवान श्रीकृष्णाने भगवान भोलेनाथाचा धावा केला, भगवंता हा सगळा विष म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचा मालिक नाही का, हे विष सगळं तुम्ही प्राशन करा. असं म्हटल्याबरोबर भगवंताने डोळे झाकले. आई एका स्तनामध्ये विष भरून आली नाही का, त्या आईचा चेहरा तोंड पाहायचं नाही, म्हणजे मातेचं. म्हणून भगवंताने खऱ्या अर्थाने डोळे झाकले. आणि भगवान परमात्म्याने काय केलं, पुतण्याच्या स्तनामधलं विष वढलंय, रक्त वाढायला लागले, पंच प्राण पुतण्याचे वाढायला लागले. पुतना वरडायला लागली, कृष्णा मुंज, कृष्णा मुंज, कृष्णा मुंज, कृष्णा सोड, कृष्णा सोड. भगवंत म्हणले, एकतर मी पकडत नाही आणि पकडलं तर कोणाला सोडत नाही. आणि पुतना धाड दिशी त्या अंगणामध्ये पडली. यशोदा माता घाईघाई गेली, कारण माझ्या कृष्णाला काही लागलं काय म्हणून. यशोदा मातेनं काय केलं, कृष्णाला उचलून घेतलं. कृष्णाचे कान फुकले पहिल्यांदा. कान फुका, कारण का कान फुकायचे हो, कारण जुन्या मातावर राहायचे, लेकरू घाबरलं असेल नाही का, घाबर म्हणून ते कान फुकायचे. पण भगवान श्रीकृष्ण मनातली मनात म्हणले, अगं आई सगळ्या विश्वाला घाबरणारा मी आहे, मी कसला घाबरतोय, चला आता तुम्ही यांना जाऊ द्या. आणि पुतना ठार केली. कंसाला कळालं कंसाला की पुतना सुद्धा भगवान श्रीकृष्णाने मारली. तो कंस अजून घाबरायला लागला. पुन्हा मीटिंग बोलवली. आणि मीटिंग बोलावल्याबरोबर बाभळ भट्ट नावाचा राक्षस उभा राहिला, भविष्यकार. तो म्हणला, काय लागतं कृष्णाला मारायला, आत्ता जातो भगवान श्रीकृष्णाला मारून येतो, सोपं आहे म्हणले. आणि बाभळ भट्ट जो होता तो गोकुळेमध्ये गेला. बाकीचे बसून घ्या आता, चला बाकीचे डिस्टर्ब करू नका, नको. आणि जे मागची पुरुष म्हणजे थोडं पुढं सारखा, मागामध्ये जागा आहे शिल्लक, सारखं पुढं, मागच्या लोकांना जागा नाही, सारखं पुढं, जागेवर चला, थोडं स्वतःच्या पुढे 2-2 फूट जागा असेल तेवढी जागा करा फक्त, रिकामी काही अडचण, म्हणजे मागून येणार आहे वस्तू. बाबळ भट्ट नावाचा राक्षस भगवान परमात्म्याचं भविष्य पाहण्याकरता पुन्हा गोकुळामध्ये आला. आणि यशोदा मातेनं बघितलं कोणीतरी भविष्यकार आहे. यशोदा मातेला म्हणला, मी कृष्णाचं भविष्य सांगतोय. कारण आमच्या महिला मंडळाचा ताबडतोब विश्वास बसत असतोय नाही का, माझ्या लेकराचा हात पायला बघतो,
कसा जन्मेल नाही का, कसा वागेल, व्यसनाधीन झाला नाही पाहिजे, त्यांना प्रपंचाची काळजी असते. माझ्या मुलाचा हात बघ म्हणायला लागला. कारण जीवनामध्ये माणसाने कधीच भविष्य पाहू नका, कधीच पाहू नका. कारण आम्ही आज जीवन जगतोय ना, आज चांगलं जीवन जगा हो नाही का. आज तुम्ही जे कर्म कराल का तेच पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला भोगावं लागणार. म्हणजे कदाचित भविष्यकाराने आमचं भविष्य पाहिलं, त्यांना चांगलं भविष्य सांगितलं म्हणजे पुढचे दिवस चांगले राहतील असं नाही. कारण आमच्या कर्मानुसार पुढची सदगती आम्हाला असते. चांगलं जीवन जगता आलं पाहिजे माणसाला. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखे गाता हर परी चिंता, हरिमुखे गाता हरि चिंता, हरिमुखे गाता हर हरि चिंता. आत्ताच्या ठिकाणी आमचे जगताप पटेल या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले करा. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतो, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माशी गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात जी माणसं लबाडी करतात ना, ते आयुष्यात सुखी होत नाही. चांगलं जीवन जगा, दुसऱ्याचं कधी वाटोळं करू नका. जो इतरांचं वाईट करतो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. महिला वर्ग रामायणामधली काही सांगा बरं. काही ना तिच्या जीवनामध्ये काय साध्य केलं हो. रामाना वनवासाला पाठवलं, काय गरज होती का. जो इतरांचा वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. काही ना रामाला वनवासाला पाठवलं, राम वनवासाला गेले हो, पण वाटोळ कोणाचं झालं, कैकेयीचं झालं ना. कैकेयीला वैधव्य आलं. म्हणजे पुत्रयोगामध्ये दशरथ राजा मरण पावले राम वनवासाला गेल्यामुळे. शेवटी भरत म्हणला, आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही. ज्या मुलाकरता अयोध्येची गादी आमच्या कैकेयीनं मागितली होती, ती म्हणली तू आयुष्यात आई म्हणणार नाही, तो भरत आईला म्हणला. अहो ती कैकेयी एवढी बदनाम झाली, एवढी बदनाम झाली. राम 14 वर्षांनी पुन्हा अयोध्येमध्ये आले, अयोध्येचे राजा झाले. पण ती कैकेयी एवढी बदनाम झाली. आजही आपल्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवतं का, ऐकलंय का. का जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतोय. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले करा, चांगलं जीवन जगा नाही का. आणि जीवन जगत असताना आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. सांगायचं असेल आपल्या सद्गुरूंना किंवा आपल्या आई वडिलांना सांगा. लोकांकडे मलम नसतो, पण मीठ मात्र नक्की असतं. म्हणून जीवन असं जगा की आपला तिरस्कार करणारे लोक एक दिवस आपली ओळख सांगत फिरले पाहिजे, असं जीवन जगा. कारण आपल्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, त्याला खरेदी करणारा या जगात कोणीच नाही हो. आपल्यावर वडवलेल्या चांगल्या वाईट गोष्टीला आपल्यालाच सामोरे जावं लागत असतं. रुळलेल्या वाटेने जाणारे बरंच असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारा एखादा असतो नाही का. जिंकणारे सर्वच असतात, पण हरून जिंकणारा एखादा असतो. नशीबवान सर्वच असतात, पण नशिबाला बदलावणारा एखादाच असतो. लोक जेव्हा आपली बदनामी सुरू करतात ना, लोकांना जेव्हा आपलं कौतुक खटकायला लागतं ना, त्यावेळेस लोक आपली बदनामी सुरू करत असतात. जसं गोड फळ देणाऱ्या झाडाला जास्त दगड मारले जातात ना, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला जास्त त्रास दिला जातो, हे लक्षात घ्या. म्हणून घर जर रस्त्यावर जर असेल तर त्याला चांगली किंमत भेटते. शेती रस्त्यावर जर असेल तर चांगला भाव भेटतो नाही का. आणि माणूस जर रस्त्यावर जर आला तर माणसाची किंमत संपते. जगताप पटेल, रस्त्यावर माणूस आला का माणसाची किंमत संपत असते. इमानदारीने कमावणाऱ्याचे शोक भलेही पूर्ण होत नसतील, पण सुखाची झोप मात्र नक्की पूर्ण होत असते. ऑक्सिजन असो को माणसाचे विचार असो, एकदा पातळी खाली आली ना धोका वाढतो, हे लक्षात घ्या. ऑक्सिजनची पातळी जरी खाली तर धोका वाढतो, आणि विचाराची पातळी जरी खाली आली ना तरी माणसाचा धोका वाढत असतो, एवढं लक्षात घ्या. पोटात गेलेलं विष एका माणसाला मारता येईल, पण कानात गेलेलं विष सगळीच नाती संपून टाकत असते.
म्हणून कोणाची गरिबी पाहून नातं तोडू नका. कारण जोडीदार गरीब असला तरी चालेल, चांगल्या विचाराचा असला पाहिजे, नाही का? कपडे फाटले का ते शिवता येतात हो, पण जोडीदार जर फाटक्या विचाराचा असला ना, आयुष्याच्या चिंध्या होत असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून आयुष्यामध्ये कधी घमंड करू नका, गर्व करू नका, ना धनाचा, ना संपत्तीचा, ना पदाचा, ना पैशाचा, कधीच गर्व करू नका. कारण इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मीठी मिलाई, देखत नैनों में मीठी मिलाई. इस तन धन की करत बढ़ाई, इस तन धन की करत बढ़ाई, देखत देखत मीठी पड़ाई. देखत नैनों में मीठी मिलाई. वीस तन धन की दोन बढाई. म्हणून आयुष्यामध्ये कधी घमंड गर्व करू नका, ना धनाचा ना संपत्तीचा. कारण आकाशात उडणारी पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाही. त्यांना माहित असतं एक ना एक दिवस या जमिनीवरती यावाच लागत असतं, नाही का? पण कधी वेळेवर आणि नशिबावर गर्व करू नका. कोणाची वेळ आणि काळ कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, आणि झोपडी का असाना घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ हो. नाहीतर सगळं व्यर्थ. एकदाच जन्म, एकदाच मरण, येणार उघडा जाणार उघडा. आणि काय म्हणतो माणसं माझं माझं, इथं काहीच नाही रे तुझं. जीवनामध्ये एवढं लक्षात ठेवा, चांगलं जीवन जगा. आपल्याकडून वाईट कर्म होऊन जात असतात, पण चांगले कर्म माणसाला करावं लागत असतात, नाही का? तुमचा कर्मावर जर विश्वास असेल, देवावर जर श्रद्धा असेल, तर काळ किती वाईट येऊ द्या, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. कारण सुखासाठी जे कराल त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात एक दिवस सुख नक्की मिळणार आहे. या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अथर्णासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे, आणि आपल्या गोंधळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे ना, तोच खरा भाग्यवान आहे. म्हणून भगवंताकडे मागत असताना एकच मागा, देवा मला धन दौलत दुसरं काही देऊ नको, फक्त देवा एक काम कर, हिची दान दे का देवा, तुझा विसर न बाबा, देवा तुझा विसर पडू देऊ नको. आणि एकदा का देवा तुझा विसर पडला नाही, माझं जीवन खऱ्या अर्थाने चांगलं जाईल, चांगल्या पद्धतीचं जीवन जाणार आहे. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. कपडे स्वच्छ असो नसो, मन माणसाचं स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करत असतात, पण स्वच्छ मनाची स्तुती तो परमेश्वर करत असतो, एवढं लक्षात ठेवा. चांगले कर्म करणारा माणूस जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्याप्रमाणे असतो. कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला ना, बुडत नाही हो, उलट तरुण जात असतो. आम्ही म्हणत असतो आयुष्य आयुष्य काय हो, एखाद्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. ज्यांनी दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी ज्याची चूल पेटत नाही ना, त्याला विचारा आयुष्य काय असतंय. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःचा श्वास फुग्यात भरून जो युक्तोय फुगेवाला, त्याला विचारा आयुष्याची किंमत काय असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीमचा डबा सायकलच्या कॅरेजला अटकून हिंडणारा तो आईस्क्रीमवाला, अहो त्याला विचारा आयुष्य काय असतंय. दिवसभर ते आईस्क्रीम विकल्याशिवाय संध्याकाळी त्याच्या लेकरांना भाकरी मिळत नाही, त्याच्या लेकरांना तशी घरातली चूल पेटत नाही. त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ज्याच्यामध्ये असते ना, तोच खरा कर्तृत्ववान. स्वतःला घडवण्याकरता आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना दोष द्यायला आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला वेळच मिळणार नाही. सतत बिझी राहा. आणि बिझी असलेला माणूस दुसऱ्याची निंदा कधीच करत नाही, कधीच करू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या कामामध्ये बिझी राहा. नामस्मरणात बिझी राहा, आपल्या शेती असेल व्यवसायामध्ये बिझी राहा, नोकरी करत असेल त्याच्यात बिझी राहा. आणि मोकळा असणारा माणूस सतत लोकांची निंदा करत असतो. म्हणून माणसाचे विचार महत्वाचे आहे, विचाराचं स्टँड महत्वाचं आहे. आणि विचाराचं स्टँड जर मजबूत असेल, विचार जर माणसाचे चांगले असेल ना, तर माणूस कधीच बिघडत नाही, कधीच बिघडत नाही. रामायणामध्ये दोन पार्ट असे आहेत, एक बिभीषण आणि दुसरी कैकेयी. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण कधीच बिघडला नाही, आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा कैकेयी कधीही सुधारली नाही.
सुधारणे आणि बिघडणे विचारावरती अवलंबून असतं. विचाराची दिशा बदला, दशा जीवनामध्ये ऑटोमॅटिक बदलणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये माणसं कमवा, नाही का, त्या भगवंताचं नामस्मरण करा. कारण सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्यासारख्या माणसांचा साठा ज्याच्याकडे ना तो खरा श्रीमंत आहे, नाही का. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही आणि माणसाच्या गरजा कधीच पूर्ण होत नसतात. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहा. आयुष्य खूप सुंदर आहे हो, पण ते आम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये भविष्य कधी पाहू नका. आम्ही कधी आयुष्यभर जर चांगलं वागलो नाही, कर्म चांगले केले नाही आणि आम्ही भविष्य पाहायला गेलो, देईल का? कोणीच देणार नाही. म्हणून जीवनामधलं नामस्मरण महत्वाचं आहे, भगवंताचं भजन खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. आणि भविष्य कधी बघू नका. कारण आमचे बऱ्याचशा लोकांची भविष्यावर लई इच्छा असते महाराज, आणि ते भविष्यकार बी असे हुशार असतात ना, ते तर लई काशी केली वनवासी केली, नाही का, नशिबी तुझ्या 7:30 आली ते सांगत असतात. घाबरू नको, उपाय सांगतो. 11 प्रदक्षिणा वडाला घाल आणि एक दह्याची वाटी वडाला ठेव, दे 101 रुपया. देऊ नको मत बघत होतो, ते भविष्यकार म्हणत असतात. पैसा खोटा दगडातला देव मोठा, नाही का. अरे तुझ्यासारखा स्वभाव या जगात कोणाचा नाही रे. खूप स्वभाव तुझा निर्मळ स्वभाव आहे. त्याला सांगत असतो ते भविष्यकार, भाऊ राजकारणात कधी पडू नको, पडला तर कधी सख्या भावावर विश्वास ठेवू नको. पंढरपूरनं आलो, तुळजापूरला चाललोय, 500 रुपये दे, देवीला तुझ्या नावाचं तेल वाहतोय, असं भविष्य असतं. हे भविष्यकार काय सगळे खोटेच असतात. आणि त्या भविष्यावर आमच्या महिला लगेच बाळून जातात. भाऊ त्याला साडी देतील, त्याला धान्य 2-4 पायल्या घालतील. जीवनामध्ये कर्म चांगले करा, नाही का, कर्म सगळ्यात महत्वाचे. म्हणून बाबळ भट्ट नावाचा आपला विषय राहून तरी याच्यात जर आपण रमलो तर, बाबळ भट्ट भगवंताचं भविष्य बघण्याकरता आला आणि भविष्य बघत असताना चुकीचं भविष्य भगवान श्रीकृष्णाचं सांगायला लागला. भगवंतानी घरातील वर उठा पाटा असतो ना त्याला आज्ञा केली, म्हणजे उठायचं आणि त्याच्या डोक्यात बसायचं. वर उठा पाटा लाटणं, घरातल्या ज्या वस्तू होत्या ना सगळ्या बाबळ भट्टाची हाल केली. मग ते पळत सुटलं बाबळ भट्ट, धोतर निसाटलं, नाही का, धोतर गळालं. जानवे तुटले पंचांग पाटले, जानवे तुटले पंचांग पाटले, जानवे तुझे पंचांग फाटले, जानवे तुझे पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुझे पंचांग फाटले, जानवे तुझे पंचांग फाटले. धोतर गळाले कंबरेचे, धोतर गळाले कंबरेचे, कंबर गळाले कंबरचे, धोतर गळाले कंबरचे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुझे पंचांग फाटले, जानवे तुझे पंचांग फाटले. बाबळ भट्टाची हाल झाली. पुन्हा मथुरेत गेलं आणि कंसाला बातमी दिली, कंसा तुझा वैरी सोपा नाही म्हटले. आणि मग त्या कंसाला भीती वाटायला लागली. इकडे भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे व्हायला लागले, भगवान परमात्मा रांगायला लागले, नाही का, खेळायला लागले. आणि खेळत असताना भगवंतानी काय केलं, शौर्य कर्म सुरू केलंय, नाही का. सगळे गोपाळ एकत्र केले. या सगळ्या गोपाळांना एकत्र भगवंतानी जमवलं, एकत्र केले. आणि एकत्र करून भगवंतानी गोपाळांना सांगितलं, म्हणलं अरे मथुरेमधून जे दही दूध तूप जातंय का, मथुरेमध्ये जे जातंय का गोकुळामधून, आपण ते सगळं बंद करायचं म्हटले आता. कारण ते मथुरेमधले राक्षस, कंसाचे राक्षस सर्व असतील ना, ते आपलंच दही दूध खातात, नाही का, आणि तेच गले लट्ट होत चालले. आपले मुलं असे वाळून गेले म्हणले, सगळं दूध डेअरीला, नाही का, पोरं वाळून चालले घरातले. तसं म्हटलं हे दही दूध मथुरेला जाऊन द्यायचं नाही,
भगवंताने सगळे गोपाळ एकत्र केले आणि त्यावेळेस भगवंतानी दुधाचा संप केला होता. आपण तर आत्ता केला होता आमच्या धनुभाऊनी. पण त्यावेळेस भगवंतानी खऱ्या अर्थाने गोकुळामध्ये तो संप दुधाचा केला होता. मथुरेमध्ये जर आपण दही दूध जाऊन दिलं नाही ना तर ते राक्षस आपल्या दुधावरती मोठे होत चालले. म्हणून भगवंतानी बंद केलं. पण काही गोपाळ ऐका ना, वयोवृद्ध म्हटले आहे कृष्णाचं काय ऐकता. आणि मग भगवान परमात्म्याने काय केलं, जुने लोक ऐकायला तयार नव्हते. मग भगवंतानी सगळे तरुण एकत्र केले, गोपाळ एकत्र केले आणि एकत्र करून ज्या गवळणी दही दूध घेऊन चालल्या का मग त्यांची माठ फोडायची. कारण मथुरेमध्ये जाऊन द्यायचं नव्हतं. आमचं कारण वेगळंच आहे त्याच्यामध्ये. भगवंत गवळणीची फड्या करत होते, दही दूध होते. भगवंत त्या काळात त्या परिस्थितीत कसं जगले असले याचं बारकाव आहे खऱ्या अर्थाने भागवतामध्ये दिलेलं आहे. राक्षसांना दही दूध पाठवायचं नाही म्हणून त्या मथुरेचे आमच्या सगळं गवळणीचं दही दूध तूप लोणी भगवंत फोडायचे. शेवटी मग भगवंतानी त्याचा नाश करायचा आणि हळूहळू भगवंत म्हणले आता आपण काय करायचं, रात्रीच एखाद्या गवळणीच्या घरी जायचं, म्हणजे प्रत्येकाच्या घरी नंबरशीर, आणि घरात जाऊन दह्याचा दुधाचा नाश करायचा, म्हणजे सकाळी ते मथुरेला घेऊन जाणार नाही. आणि मग भगवान परमात्मा काय करायचे, प्रत्येकाच्या घरात सगळे गोपाळ घेऊन जायचे. पण भगवंत त्या गोपाळांना म्हटले अरे आपल्याला साहित्य घालावं लागेल चोरी करण्याचं, कारण दह्याची चोरी करायची, लोण्याची, तुपाची, ताकाची चोरी करायची. पण चोरी करण्याचं साहित्य घ्या म्हणले बरोबर. पेंद्या म्हटलं तेव्हा काय घ्यायचं, म्हटले काय नाही, एक काठी बरोबर घ्या, काही खडे बरोबर घ्या, गाळलेली माती बरोबर घ्या, सराटे बरोबर घ्या. पेंद्या म्हटलं तेव्हा ही गाळलेली माती कशा करता, म्हटले अरे आपण जर त्या घरामध्ये दह्याची चोरी करायला जर गेलो आणि ती गवळण जर आपल्याला पकडण्याकरता तिकडून आली ना मग ही माती तिच्या डोळ्यात फेकायची, म्हटली पळून जायचं आपण तोपर्यंत. पेंद्या हुशार होता देवा म्हणा, ती चष्मा घालून आली, मग तेवढंच होता का चष्मा. भगवंत म्हणले चष्मा घालून जर आले तर मग सराटे खाली टाकायचे म्हणले. तो म्हणे चपला घालून आली. मग सगळं साहित्य घेतलं. काठी कशा करता देवा, आणि घरात जर अंधार असेल खडे कशा करता, जे ताकाचे डेरे भरलेले का नाही ते बघण्याकरता खडे फेकून मारायचे, कोणत्या दिशेला ताकाचे डेरे, दह्याचे डेरे ते बघायचे. आणि शिंकेवरती असेल तर काठीना ते शिंकेत डेरा फोडण्याकरता काठी लागते. भगवंताने एकदा एका गवळणीच्या घरी चोरी करण्याकरता भगवान परमात्मा गेले, चोरी केली, आले. पण दुसऱ्या दिवशी सगळ्या गवळणी यशोदा मातेकडे आल्या आणि यशोदा मातेला म्हणलं यशोदे तुझ्या कृष्णाने खूप खोड्या केल्या म्हणले. एक गवळण म्हणली आता तू माझ्या घरी कृष्णाला मला येऊन दाखव, मग मी सांगते तुला काय. त्या गवळणीनं दमच दिला भगवान श्रीकृष्णाला. भगवंत म्हणले पेंद्या हिचं घर नंबर टिपून घ्या रे, आज संध्याकाळी हिच्या घराकडे जायचं. आणि भगवंतानी काय केलं, सगळे गोपाळ बरोबर घेतले, दह्या दुधाचा नाश केला. रात्री तिच्या घरामध्ये गेले. दोघं पती पत्नी झोपलेले होते. झोपेला असताना दह्या दुधाचा नाश केला भगवंतानी. निघताना मात्र पत्नीच्या वेणीची आणि तिच्या पतीच्या दाढीची गाठ मारून दिली. भगवंत घरी निघून गेली. सकाळ झाली, 8 वाजले तरी ते उठाना. बाहेर गोपाळ जमा झाले. काही लोक म्हटले अरे 8 वाजले का उठाना, दरवाजा वाजायला सुरुवात केली. हे दोघं उठले, पण दाढीची वेणीची गाठ असल्यामुळे त्यांना उठता येईना. ते म्हणले अरे गाठ कोणी मारली. तो म्हणला अरे ती गाठ सोडून तू सोडायला गेली सुटाना. कापायला काही साहित्य आणलं त्यांना सुद्धा कापाना. जुन्या काळामध्ये दिवा असायचा चिमणीचा, तो चिमणी आपण म्हणायचो, त्याच्यावरती जाळून पाहिली तरी गाठ जळाना. कारण साधी ब्राह्मणांना मारलेली गाठ राहती, ती कोर्टात गेल्याशिवाय सुटत नाही. सुटली का हो, ही तर देवाना मारली, कसं काय सुटन साधी काही, तरी गाठ सुटाना. मग दोघांनी विचार केला आता आपल्याला बाहेर जावं लागेल. दरवाजा उघडला, त्यांची वरात बाहेर निघाली. तोपर्यंत भगवंतानी इकडं गोपाळांना सांगून ठेवलं होतं का थोड्याच वेळामध्ये सकाळी 9 वाजता नंदबाबाच्या वाड्यावरती एक वरात येणार आहे आणि त्या वरातीचं आपल्याला स्वागत करायचंय. घरावरती गोपाळांनी काय केलं, शेणाचा सडा सगळा करून ठेवला, बादल्या भरून. शेणाच्या सड्याच्या बादल्या भरून ठेवल्या आणि सकाळी ते बाहेर आले सगळे लोक समोर. आणि मग त्या गवळणीने म्हणायला लागले का रे तू भगवान श्रीकृष्णाला काही बोलली होती का? ती म्हणजे हा वाड्यावर जाऊन चांगला दम दिला होता. म्हणले त्याचाच काम आहे. मग काय करावं लागेल म्हणे. ते गोपाळ म्हणले आता जावं लागेल कृष्णाची माफी मागायला वाड्यावरती, दुसरा काय पर्याय.
आणि मग त्यांची वरात निघाली नंदबाबाच्या वाड्याकडे. लग्नात हा पुढं होता, आता ही पुढं होती, तो मागं होता. वरात निघाली तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण यशोदे मातेकडे गेले. म्हणजे आईला म्हणले, आई आपल्या घरासमोर थोड्या वेळात वरात येणार आहे, ती वरात मला बघायची, मला कडेवरती बाहेर घेऊन चाला. भगवंत हुशारच, भगवंताच्या अनेक लीला होत्या. आणि भगवान परमात्म्याने वरात वाड्यावरती गेली आणि गेल्याबरोबर यशोदा माता बाहेर आली. कृष्ण म्हणले, आई मलाही बाहेर घेऊन चाल. यशोदा मातेने कृष्णाला कडेवरती घेतलं आणि बाहेर आल्या. बाहेर आल्यावर भगवंत म्हणायला लागले आईला, आई बघ बघ, हीच गवळण होती ना काल मला दम देत होती, बघ म्हणले तिला देवानं कसं बांधलं. देवच म्हणतात देवाने कसं बांधलं बघ. आणि मग त्या गवळींना कृष्णाची माफी मागितली, कृष्णा मला माफ कर, माझी कोणी चुकलं असेल माफ कर. भगवंताने फक्त दृष्टी त्याच्यावरती टाकली, गाठण सुटल्या गेली. भगवंताने गोकुळामध्ये अनेक खोडी केल्या, भरपूर खोड्या केल्या. पण भगवंताच्या ज्या खोड्या होत्या, आता बालपणीच्या खोड्या म्हणजे एक आनंद देणाऱ्या खोड्या असत्या. आपलंही बालपण आठवा बरं नाही, कारण त्या काळामधल्या खोड्या तर करायचे लेकरं, पण मग खेळणं असायचं, खेळ मजेशीर असायची. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडे खेळ राहिला नाही, खेळच नाही. ते मोबाईल नंतर आमची लेकरं एवढी बिघडवली ना वकील साहेब, ती जन्मल्यापासून त्याच्या हातात मोबाईल असतो ना, मरूपर्यंत त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. खेळ नाहीये, एकामेकाचा सहवास नाही, संवाद कोणाचा नाही. ऐका, ते मोबाईल गॅजेट एवढंच चांगलं तेवढं, वाईटच तेवढंच हो. माझी विनंती आहे वडिलांना, आपल्या लेकरांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका, खरोखर देऊ नका. मोबाईल चांगलाही तेवढाच आणि वाईट बी तेवढाची. जुना काळ आठवा बरं. जुन्या काळात जर लेकरू रडायला लागलं ना, आईना मांडीवरती घेतल्यावर ती बरोबर एका मिनिटात गप्प बसायचं. जुन्या काळात आईचा स्पर्श झाल्यावर. आणि आज लेकरू रडायला लागला का येणी पर्स मधून मोबाईल काढायचा आणि त्याच्या हातात द्यायचं. 4 महिन्याचं जरी असलं तरी एका मिनिटात गप्प बसतंय. मला हे म्हणायचं, विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय होतो का आमच्या मातृत्वाचा पराजय होतो, आज आम्हाला ठरवायची वेळ आली ना. मोबाईलमुळे आमची आई आमच्यापासून लांब चालली, आमचा बाप आमच्यापासून लांब चाललाय. घरात 5 माणसं असतात हो, पण 5 जण 5 ठिकाणी मोबाईल घेऊन बसलेले असतात. कोणी कोणाबरोबर बोलत नाही, एकमेकाचा संवाद नाही, सहवास नाही. बोलतं का नाही बोलत. आज तर एखादा पाहुणा आला तर तो एवढा घाईत असतो ना, समोर आई चहा जरी घेऊन आली ना, ती मोबाईल मध्ये बघत असतं खाली, इतकं अस्वस्थ असतं. आणि त्याच्यात ते जर मोबाईल डिस्चार्ज व्हायला असला ना, ते म्हणत असतं छोट्या पिनचं चार्जर आहे का हो तुमच्याकडं. म्हणजे त्याचं त्या मोबाईल मुळे लक्ष सुद्धा नसतं आपल्या आईकडे. ही आजची परिस्थिती होऊन बसली. जुन्या काळात जर शाळा सुटली तर लेकरं ते ग्राउंड वरती खेळायला असायची. याच आम्हीच खेळले आहे तर बरेचसे चिल्यापाट्या असेल नाही का. खेळ कितकं सुरपारून एवढी खेळ खेळले नाही. झाडाच्या शेंड्यावरून उडी खाली खायची तरी कधी कधी पाय मोडत नव्हता, खरंय का नाही. पण आजचं वट्ट्यावरून लेकरू खाली पडलं तरी 4 ठिकाणी मोडत. ही परिस्थिती. तेवढी मुलं आमचे कणखर आम्ही बनवत नाही, सगळ्यांचेच. मी सुद्धा माझं तसंच काय, तुमचंच नाही सांगा. आधुनिक युगामध्ये वावरत असताना, विज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना आमच्या मुलांना आम्ही चांगले विचार दिले पाहिजे, चांगले संस्कार आमच्या मुलांना दिले पाहिजे. कारण आज 10-12 वर्षाची मुलं आत्महत्या करतायत. कसली परिस्थिती होईल. कारण आमचा संवाद राहिला नाही, सहवास एकमेकाचा राहिला नाही. जुन्या काळामध्ये जर माणसं संध्याकाळी जेवायला संध्याकाळी एकत्र बसायची, एकमेकाचा विचार विनिमय व्हायचं. हे जुने लोक इथं संध्याकाळी भाऊ एकत्र जेवायला बसणार. एखाद्यावरती काही संकट असलं तर त्याचं निरसन व्हायचं आहे, एकमेकाबरोबर बोलायची. इथं भाऊ शेजारी असतात पण कोणी कोणाबरोबर बोलायला तयार नाही, संवाद राहिला नाही. जुन्या काळात 4-4 दिवस आम्ही पाहुण्याच्या घरी जाऊन राहत होतो, तेवढा वेळ होता. पण आज 1 दिवस मुक्क मला कोणाला वेळ नाही. आमच्याकडे भावना राहिल्या नाही हो. गावाला गेलेला माणूस भेटेल, दुसऱ्या राज्यात गेलेला माणूस भेटेल, दुसऱ्या देशात गेलेला माणूस भेटेल. या जगाचा निरोप घेतलेला माणूस आयुष्यात पुन्हा कधी भेटणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आपला बाप असेल त्याच्याबरोबर आम्ही संवाद साधला पाहिजे. आमची आई असेल, आईला म्हणलं पाहिजे आई गोळ्या घेतल्या, जेवण केलंय का तू. 4 वेळेस दिवसातून आईला विचारलं पाहिजे. मुलाने बापाबरोबर बोललं पाहिजे, बापाने मुलाबरोबर बोललं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे जीवनामध्ये. आम्ही भावनाहीन बसलो. मला आठवतंय आमच्या म्हणजे अजूनही आमच्या आत्या आमच्याकडे जर आल्या ना, त्यांना सुना येईल होत्या.
आमचे आजी आजोबा असायचे. आत्या जर सासरी निघाल्या ना तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी असायचे, सगळे रडायला लागायचे. एवढे आम्ही भावना त्या काळामध्ये होत्या लोकांना. आज आम्ही भावना शून्य झालोय, भावना आमच्याकडे राहिले नाही. नवी नवरी असली तरी वाटी लावताना ती रडत नाही लवकर. ही आजची परिस्थिती आहे. जुना काळ आठवा, ज्या सासरना खऱ्या अर्थ सुना त्या रडायचे हो सासरी जाताना. कारण त्या जुन्या महिला मंडळींना माहित होतं आपलं सासर काय, आपले परिवार काय, माहेराची किंमत त्यांना कळत होती. कारण माहेरचं कुत्र जरी आला तर एवढं अप्रूप त्यांना असायचं, इतकं समाधान वाटायचं जुन्या काळामध्ये. जगद्गुरु तुकोबरायाची मुलगी भागीरथीबाई, अंतर जास्त नव्हतं. दिहू गावापासून 3 ते 4 किलोमीटरवर येळवाडी गावी, 4 किलोमीटरवर. वर्षातून एकदा भागीरथीबाई माहेरी यायची तुकोबरायांना भेटायला, वर्षातून एकदा. पण त्या दिहू गावामधून एक माळी नाही दररोज भाजी विकण्याकरता येळवाडीत जायची. पण आमची भागीरथी दररोज विचारायची त्या माळी नाहीला, आई बाबा कशी आहे, आई कशी आहे, दररोजचं विचारणं असायचं. एवढं माहेर जवळ होतं पण कधी आमची भागीरथीबाई जात नव्हती, कधीच जात नव्हती. आणि तीच भागीरथीबाई ज्या परिवारामध्ये दिली का, तो परिवार म्हणजे गाढे परिवार. या तुम्हाला याच्याकरता मी सांगतोय, मालोजी गाढे यांना आमची भागीरथीबाई दिली होती, जगद्गुरु तुकोबरायाची मुलगी मालोजी गाड्यांना. आजही त्या येळवाडीमध्ये संपूर्ण गाड्याचंच गाव आहे. आणि मालोजी गाडे म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होते बाबा. 14 टाळकरी एक टाळकरी होते. म्हणजे आज आमच्या जीवन जगत असताना आम्हाला सर्वांगीण विचार केला पाहिजे. माणसाने माणसाची वेळ दिला पाहिजे. आमच्या घरातील कुटुंबाशी आम्ही कसं जीवन जगलो पाहिजे. त्या मोबाईलला तरी एवढा कहर केला ना, सून जरी नांदायला आली ना, नांदाला येताना तिच्याबरोबर ते मोबाईल फ्री असतो नाही का. ती आल्या दिवसापासून सकाळी फोन लावती, दुपारी फोन लावती, दिवसातून 4-4 वेळेस आईला फोन असतो. माझी त्या आयांना सुद्धा विनंती, मुलीलाही फोन करू नका हो. तिचा प्रपंच तिला कळू द्या, तिचा संसार तिला कळू द्या, तिची मुलं तिला कळू द्या, तिचा पती तिला कळू द्या. उलट आम्ही तिच्या जीवनामध्ये तिला डिस्टर्ब करत असतो. यार थोडंफार संकट संसारामध्ये राहत असतं ना. आज सगळ्यात आता वकील साहेब बसलेले आहे, घटस्फोटचे सगळ्यात जास्त केसेस आज कोर्टामध्ये, प्रत्येक कोर्टामध्ये. याला कारणीभूत ही मोबाईल आणि दररोजचा संपर्क आहे. जुन्या काळात वर्षभर अहो संसारमध्ये तुम्हाला सगळा सुखाचाच कसा वाटतोय. आजच्या मुलींना त्यांची माफी मागून मागतोय. संसारामध्ये सुख प्रत्येक वेळेस नसतात. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही येथे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे. संसारामध्ये प्रत्येकाला सुखच मिळेल असं नाही. कदाचित कधी कधी दुःख मिळतही असतं ना, म्हणून आम्ही त्याच्यात दुःखी व्हायचं नव्हतं. आम्ही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने समाधान संसारामध्ये मिळवलं पाहिजे. एक आपला प्रपंच. कारण जुन्या काळ असं म्हणायचे बघा, जी स्त्री असेल ना, संसारामधलं दुःख कधी आपल्या माहेरात सांगत नाही, ती खानदानी स्त्री म्हणायची, कधीच सांगत नव्हती. जगद्गुरु तुकोबरायाची जी जाय साहेब कधी माहेरामध्ये सांगितलं नाही, कधीच सांगितलं नाही का माझ्या माहेरामध्ये हे नाही, माझ्या माहेरामध्ये ते नाही. कारण जगद्गुरु तुकोबरायाचे सासरे आबाजी गुळवे, त्या काळात 3,500 एकर ऊस असायचं, एवढे श्रीमंत होते. आणि जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी प्रपंच सगळ्या जगाला वाटून दिला होता. धान्य सुद्धा लेकरांना घरी खायला नव्हतं. पण तरी जिजाई साहेबांनी कधीच सांगितलं नाही माझ्या माहेरामध्ये धान्य नाही का, लेकरं उपाची, कधीच नाही. भाऊ जर न्यायला आले ना जिजाई साहेब, सगळं आवरून 20 वरती 1000 असायचं का. तिला माहित असायचं भावानं जर घर बघितलं मोडकं घर तर त्याला वाईट वाटेल. ही परिस्थिती जुन्या काळात होती. चला आपला विषय राहून जाईल. म्हणून माझ्या श्रीकृष्णाने भरपूर खोड्या केल्या, खूप खोड्या केल्या. गवळणी त्रस्त झाल्या. गवळणी म्हणायला लागल्या, एक दिवस यशोदा मातेकडे आले, म्हणले यशोदे तुझा कृष्ण खूप त्रास द्यायला लागला,
इतका त्रास देतोय, आम्हाला खूप त्रास देतोय, तर ह्या दुधाचा नाश करतोय. पण यशोदा मातेचा एवढा जीव होता माझ्या कृष्णामध्ये. यशोदा माता म्हटली, तो कसला खोड्या करतो, तुम्हीच त्याला त्रास देताय. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजिरवाणे. गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाणे. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय जय हो. गोजिरवाणे. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. जय हो. टाळी टाळी. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेडे. 5 वर्षाचे माझे बाळग अंगणी माझ्या खेळे. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेडे. 5 वर्षाचे माझे बाळग अंगणी माझ्या खेळे. काय लटकची घेताळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. काय लटकत घेता आळग गोकुळच्या नारी. तुम्ही गोकुळच्या बाळग गोकुळच्या नारी. हरी बोल. जय हो. क्या बात है गुरुजी. वाह वाह संदेश जी. गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण की जय. यांच्या करता येतात टाळ्या वाजवतात. कथा म्हटलं का ते आमच्या गुणीजन मंडळ सोपे नाही, सापडत नाही लवकर. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कलाकार आमचे मंडळी खूप गोडे. अजय दादा, शिंदोडे सर, संदीप भाऊ, सोमनाथ महाराज. म्हणून गवळणी यशोदा मातेकडे गेला. 5 वर्षाचं माझं अंगणी ग माझ्या खेळे. नाही काय लटक्याची घेता आळे ग गोकुळच्या नारी. यशोदा माता म्हणायला लागली, त्याच्यावरतीच तुम्ही आळ घेता. श्रीरंग माझा वेडा. उलट यशोदा माता त्या गवळींना बोलायला लागली, कारण आईला ते लेकरू एवढं प्रेमाचं असतं, ते शिंबड का असना, पण आईचं खूप प्रेम त्या लेकरावरती असतं. विचार करा, एवढी माया असते त्या मुलावरती आईची. कारण जीवनामधली आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आईबाप पुन्हा कधी मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेली आई पुन्हा कधी दिसणार नाही, बाप कधी दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात हो, कितीही मोठे झालात ना, पण आईबाबाच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही व्यर्थ असते. म्हणून जीवनामधली आई एवढी महत्वाची आहे ना, त्या आईचं मुलावरती खूप प्रेम असतं. यशोदा माता त्यांना उलट बोलायला लागली. त्या गवळणी म्हणले, आता आम्ही गोकुळ सोडून जातो, आम्हाला इथं राहायचंच नाही म्हणले. कृष्णाने खूप त्रास दिला. आणि मग एका गवळणीनं काय केलं, ते सगळं बिऱ्हाड गाडी बैलामध्ये भरलं, आपले मुलं गाडी बैलात घेतले, पतीला बरोबर घेतलं, बिऱ्हाड गाडी बैलात टाकलं आणि चाललो म्हणले गोकुळ सोडून, आम्हाला इथं राहायचंच नाही म्हणले. गाडी बैल घेऊन ते गोपाळ निघाले, पती पत्नी मुलं बरोबर आहेत. आणि तेवढ्या तिकडं भगवान श्रीकृष्णाला बातमी कळाली, कन्हैया आला नाही का, गवळण गोकुळ सोडून चालली. भगवंत म्हणले, गोकुळामध्ये दुसरा आनंदच नाही. एक एक गोपाळ सगळे जर गोकुळ सोडून गेले तर हा आनंद कसा मिळेल गोकुळामध्ये. कारण भगवंताचं गोकुळ ते खूप आनंदमय होतं. भगवान परमात्मा म्हणजे नंदबाबा त्या गोकुळाचे राजा होते, नंदबाबा तिथले.
आणि मोठ्याचं लेकरू म्हणलं का संपूर्ण गावाचं लाडकं असतं. तसं भगवान परमात्मा संपूर्ण गावाचं लाडकं होतं. लहान असताना कोणती गवळण यायची कृष्णाला उचलून घ्यायची, एवढं प्रेम कृष्णावरती होतंय. गवळण निघाली म्हणल्यावर भगवंताला कळालं. भगवंत म्हणले गवळणीला जाऊन देता येणार नाही, गोपाळांना जाऊन देता येणार नाही. आणि गावाच्या बाहेर त्यांची गाडी बैल गेली. भगवंत पाठीमागून गेले. भगवान श्रीकृष्ण बालरूपामध्ये होते, पाठीमागून गेले. आणि जो गोपाळ होता का गाडी बैल दटवत होता, त्याला तहान लावली जगाच्या मालकाने. त्याला अशक्य काहीच नाही, म्हणून त्याला तहान लागली. तो गवळीने म्हणला, अरे तू 2 मिनिटं गाडी बैलामध्ये बस, तोपर्यंत समोर एक तळं दिसतंय, त्या तळ्यातून मी पाणी घेऊन येतो. तो पाणी आणण्याकरता गेला आणि भगवान परमात्मा त्या गाडी बैला जवळ गेले आणि त्याच गोपाळाचं भगवंताने हुबेहूब रूप धारण केलंय. सेम त्याच्यावानी झाला. गाडी बैलात बसला आणि गवळीने म्हणला, नाही आपल्याला जायचं नाही, गाव सोडून वापस जायचं. पुन्हा गाडी बिल घेऊन वापस निघालाय. हे वापस निघाल्यावर जो खरा होता का तो तिकून पळत आला. तो म्हणला, अरे सेम टू सेम. त्या गवळीने म्हणला, अरे मी तुझा खरा पती आहे. तिलाही कळा ना कोणता खरा आणि कोणता खोटा. हा जो खरा होता तो पळत गाडी बैला मागा आला. गाडी बैलावरती चढला, भगवंताला असं धरलं, खाली वाढायला लागला. दोघांचं भांडण सुरू झालं. भांडणामध्ये दोघंही खाली आले आणि आल्याबरोबर भगवंताने पुन्हा 3रं रूप धारण केलं गाडी बैलावरती. गाडी बैल चालली पुन्हा गोकुळाकडे. असं करता करता भगवंतानी 4 रूप धारण केली स्वतःची, त्या गोपाळाची सेम टू सेम. आणि 5वा त्याचं ओरिजिनल. असं करता करता गाडी बैल त्या गोकुळात गेली. सगळे गोपाळ ग्रामस्थ जमा झाले. ती गवळण म्हणली, माझा पतीच मला ओळखू येईना. तिला विचारायचं, तुझा खरं पती कोणता आहे? ती म्हणजे मला कोणता आहे तोच ओळखू येईना. आणि मग गोपाळ काही म्हणू लागले, हे कोडं सोडायला नंदबाबाच्या वाड्यावरती जावं लागेल. नंदबाबाच्या वाड्यावरती जावं लागणार आहे. आणि मग ते गाडी बैल घेऊन नंदबाबाच्या वाड्यावरती सगळे गावातील काही ग्रामस्थ, ते भगवंताचे 4 रूप, ते गोपाळ, एक ओरिजिनल. आणि गेल्याबरोबर नंदबाबांनी ओळखलं. म्हणले, आपल्या मुलाचाच प्रताप आहे हा. नंदबाबा होते ते, श्रीकृष्णाचाच प्रताप आहे म्हणले. आणि नंदबाबांनी काय केलं? नंदबाबा म्हणले, आता एक युक्ती करावं लागेल. नंदबाबांनी काय केलं? 50 फूट असा लांबीचा खड्डा खोदायला लावला. 50 फूट लांबीचा खड्डा खोदला आणि 50 फूट खोल असा खाली, 40-50 फूट. आणि नंदबाबांनी सांगितलं, या खड्ड्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जो उडी मारील का तो खरा पती म्हणले या गवळणीचा. जो उडी मारील तो खरा पती. जी भगवंताचे 4 रूप होते का, त्यांनी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सहज उड्या मारल्या, भगवंत होते. पण जो खरा होता का तो कानाला हात लावून खाली बसला. म्हणला, बायको गेली तर चालन, पण या खड्ड्यात पडून मरायला कोण मोकळं नाही म्हणले. तो टपकान खाली बसला. नंदबाबा म्हणले, हाच खरा आहे. ते सगळे भगवंताचे रूप होते. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अशा अनेक खोड्या केल्या, भरपूर खोड्या केल्या. सगळे गोपाळ भगवंत संघ घ्यायचे, भरपूर खोड्या करायचे. आणि मग आमच्या यशोदा मातेनं ठरवलं भगवंताच्या खोड्या बंद होईना. आणि मग यशोदा मातेने गणपती बाप्पाला नवस केला. गणपती बाप्पा, या कृष्णाच्या खोड्या बंद होते. आईचं हृदय असतं होते. कारण यशोदा मातेला भगवान परमात्मा हे जगाचा मालक हे माहीतच नव्हते. कृष्ण माझ्या पोटी जन्माला आले, भगवान त्याचा अवतार हे माहित नव्हतं. पण भगवंता करता त्या खोड्या भगवंताच्या यशोदा मातेला माझं लेकरू खूप खोडकरे वाटायचं. आणि यशोदा मातेने गणपती बाप्पाला नवस केला, देवा याच्या खोड्या बंद होते. आमच्या मातावर्ग करत असतात बघा, मसुबाला नवस करतील, मुंजेबाला करतील, सगळ्या देवाला नवस करतील नाही का. अंगारा इकडला तिकडला अंगारा लावून काहीतरी त्या करत असतात. यशोदा माता गणपती बाप्पाला म्हणले, गणपती बाप्पा माझ्या मुलाच्या खोड्या जर बंद झाल्या ना म्हणले, तुला 1000 मोदक होईल म्हणले यशोदा माता म्हणले. आणि मग कृष्ण भगवंताने विचार केला. म्हणले, आता गणपती बाप्पाला नवस केला, कारण गणपती बाप्पा ही अग्रगण्य देवता आहे, बुद्धीची देवता आहे. भगवंताने मुद्दाम 1 महिनाभर खोड्या बंद केल्या. यशोदा माता म्हणले, गुण आला गड्या आता नाही का. नवस केल्याबरोबर गुण आला म्हणले. भगवंताने महिनाभर खोड्याच केल्या नाही. आणि मग यशोदा मातेने ठरवलं की तो नवस फेडायचा. यशोदा माताने 1000 मोदक बनवले. ती मोदकाची पाटी बनवली. कृष्ण भगवंताला म्हणले, कृष्णा आज आपल्याला नवस फेडायचा आहे. भगवान गणरायाच्या मंदिरामध्ये जावं लागेल, तूही माझ्या बरोबर चाल.
आणि मग यशोदा मातेने ती मोदकाची पाटी बरोबर घेतली, भगवान श्रीकृष्णाला बरोबर घेतलं आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेले. समोर गणपती बाप्पा आहेत, मोदकाची पाटी समोर ठेवली आणि भगवान श्रीकृष्ण मंदिरामध्ये गेल्याबरोबर यशोदा माता म्हणली, कृष्णा काहीतरी विसरला असेल पूजेचं सामान. यशोदा माता म्हणली, कृष्णा एक काम कर, मी तोपर्यंत घरी जाऊन येते, या मोदकाकडे लक्ष दे. म्हणली इथं बस. कृष्ण म्हणे आई तू जाय, मी बघतो इथं. यशोदा माता घरी गेली आणि घरी गेल्याबरोबर इकडं कृष्ण भगवंत गणपती बाप्पाला बोलायला लागले, का हो देवा हे मोदक बनवले कोणी? म्हणे गणपती बाप्पा म्हणे, देवा तुमच्याच आई ना, मग तुमचा काय अधिकार आहे म्हणले याच्यावरती? माझ्या आईनं बनवलं ना. म्हणे हा, मग या मोदकावरती तुमचा काय अधिकार आहे? गणपती बाप्पा म्हणे, मी कुठं म्हणतो माझा अधिकार आहे, माझा काय अधिकार नाही म्हटले. म्हणे मग एक काम करा, काय? तुम्ही तुमच्या जागेवरून उठा म्हणले. एकदा गणपती बाप्पाला भगवान श्रीकृष्णाने उठवलं. गणपती बाप्पा उठले, म्हणले बोला आता काय? ती मोदकाची पाटी उचला म्हणले आणि मी असं मोठं आ करतोय, माझ्या मुखात सगळे मोदक टाका म्हटले, तुम्ही आता तुम्हाला तेवढं काम आहे म्हणले. आणि गणपती बाप्पाने भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये सगळे मोदक टाकले. म्हणे आता एक काम करा, ते पोटात आस्त व्यस्त पडले, तुम्हीच जा तेवढे व्यवस्थित लावायला. गणपतीलाच गिळून घेतलं कृष्णाने आणि गणपतीला गिळून घेतल्याबरोबर यशोदा माता आल्याबरोबर पाहते देवाचा पत्ता नाही समोर गणपती बाप्पा. आणि मग कृष्णाला विचारायला लागल्या, देवाशीच पुष्य देव काय झाला? हसू आले बोलाया यशोदेची. म्हणजे कृष्णाला विचारायला देव काय झाले? मग कृष्ण हटकून रडायला लागले, कौटल करायला लागले. कोणीतरी मोठ्या पोटाचा बाबा आला होता, उंदरावर बसून सगळे मोदक खाऊन गेले, निघून गेला म्हटले. म्हणजे भगवंताने अनेक खोड्या केल्या, अशा खूप खोड्या केल्या. शेवटी यशोदा माता त्रस्त झाली आणि यशोदा माता म्हणली, कृष्णा आता उद्यापासून तुला शाळेत जावं लागणार आहे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. कानाठवडी गेली, कानाभवडी गेली, कानाठवडी गेली, कानाभवडी गेली. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. जय हो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. गोपाल कृष्ण भगवान की की जय. जय. आणि यशोदा माता म्हणली, उद्यापासून तुम्हाला आता गाया चारायला जावं लागणार. उद्या जाई रानात सगळी घेऊन निघून, सगळ्या गाया घेऊन रानात जावा लागेल. आणि भगवंताची त्यावेळेची शाळा म्हणजे गाया चारणे, दुसरी शाळा कोणती होती? आणि मग यशोदा माताने भगवान श्रीकृष्णाला काठी बरोबर दिली, नाही का, गोंगडी दिली. आणि मग कृष्ण भगवंताला म्हणले, सगळे गोपाळांना बोलवलं, म्हणले माझ्या कृष्णाला रानात घेऊन जा आता गाया चारायला. आणि भगवान परमात्मा रानात निघाले गाया चारण्याकरता. पण यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आलं, रडायला लागले यशोदा माता. कारण लेकरू कधी सोडलेलं नव्हतं. दिवसभर माझा कान्हा, माझा कन्हैया रानात जाणार आहे, त्याला कोण खाऊ घालेल, त्याला कोण भाकर देईल? कारण आपल्या मुलांना जर आपल्याला वाटत असेल चांगले संस्कार लागत, आपल्यापासून लांब कधी कधी पाठवावं लागत, तेव्हा चांगले विचार मुलाला मिळत असतात. यशोदा मातेची गत कशी झाली सांगू का? आमच्या मातावर्ग बघा 4 वर्षी लेकरू घरी असतं आणि पहिल्याच वर्षी पहिल्याच दिवशी इंग्लिश मिडियमची गाडी येते का दरवाजा समोर येऊन उभी राहते, नाही का? आणि मग तिच्या आईच्या डोळ्यात खऱ्या अर्थानं कशी आई असू द्या, पण लेकरू गाडीत बसून देताना तिच्या डोळ्यात पाणीच येणार. त्यावेळेस विचार करते की आज माझं लेकरू चाललंय, दिवसभर काय खाईल, त्याच्या हाताना माझ्या हाताना खाऊ घालावं लागायचं. तसं यशोदा माता रडायला लागल्या. पेंद्या सगळे गोपाळ बरोबर होते, त्यांना म्हणायचे माझ्या कृष्णाला जीव लावून घरी आणणार आहे, माझ्या कृष्णाला लक्ष द्या त्याच्याकडं, तो खूप लाजळू आहे, त्याच्या हाताना काही खात नाही. यशोदा माता बोलायला लागली आणि खोड्या करीतो म्हणून यशोदा मातेने रानात पाठवलं. आणि आता यशोदा माता म्हणते की माझं लेकरू खूप भोळं आहे. म्हणजे ही आईची खऱ्या अर्थाने माया असते. माझ्या लेकराचा सांभाळ करा. आणि सगळे
गोपाळ गाया चारण्याकरता गेले आणि भगवंत रानात गेल्यावरती भगवंतानी अनेक राक्षसाचा वध केला. आगासुराचा वध भगवंतानी खऱ्या अर्थाने केला. त्यानंतर धेनुकासूर असेल, धेनुकासुराचा वध भगवंतानी केला. कारण कंसाने पाठवलेले सगळे होते राक्षस. भगवंतानी कालिया मर्दन नाही का, कालिया मर्दन केलंय. तो कालिया म्हणजे यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प होता. त्याच्या विषयानं तिथं गाया जरी पाणी प्यायला त्या डोहामध्ये गेल्या ना तरी त्या मरायच्या. कारण त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्णाने जलशुद्धी केली आणि कालिया मर्दन भगवंतानी त्या यमुनेच्या काठावरती खेळ खेळायला लागले. चेंडू फळी, त्या क्रिकेट खेळ त्यावेळेस होता आणि मुद्दाम भगवंतानी तो चेंडू त्या पाण्यामध्ये मारला. पाण्यामध्ये चेंडू मारल्याबरोबर पेंद्या म्हणायला लागला, देवा आता चेंडू कोण काढेल, माझा चेंडू तेवढा काढून द्या. भगवंतानी कदंबाचं झाड होतं त्या झाडावरती गेले आणि त्या डोहामध्ये उडी मारली. तो चेंडू त्या कालिया मर्दन जवळ पडला होता. भगवंत पाण्यात गेले. सगळे गोपाळ इकडे रडायला लागले, भगवंत वर येईन. पण भगवंत पाण्यात गेल्यावर कालिया मर्दनची भेट झाली. त्याचा वध भगवंतांनी तिथं केलाय. म्हणजे मारायला लागले त्या कालिया मर्दनला. पण त्या कालिया मर्दन जो आता त्याच्या पत्न्या तिथं आल्यावर कृष्णाची क्षमा मागितली. कृष्ण त्यांना माफ करा. आणि भगवान श्रीकृष्ण कालिया मर्दन त्याला म्हणले, तू इथून निघून जा लांब. म्हणजे तुझ्यामुळं ते पाणी दूषित होतं, पाण्यामध्ये तुझं विष जात आहे, त्याच्यामुळं आमच्या मुलांना पाणी पिता येत नाही, गायांना पाणी पिता येत नाही. भगवंताने त्या कालियाचा म्हणजे त्यालाही तिथून काढून दिलंय. आणि भगवान परमात्मा मग सगळे गोपाळ एकत्र केले. अनेक खेळ खेळायला लागले. नाही काही खेळ खेळताय भगवंत अनेक खेळ खेळायला लागले. हमम पोर हमामा घुमरी वाजे घमामा, 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 हे घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, हमम पोर हमामा घुमरी वाजे घमामा, हमम पोर हमामा घुमरी वाजे घमामा, हे बग तू बग दी बग पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दुबक पोर वाजे, बग तू बग दी बग पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दुबक पोर खेळ वाजे, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी हरी बोल. दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, अबक दुबक दिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक पोर खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सगळे गोपाळ खेळ खेळले, सगळे थकले. आता कृष्णाला म्हणायला लागले, देवा आता खेळायचं काय सुद्धा राहिलं, भुका लागल्या. आणि भगवंतानी काय केलं, सगळ्या गोपाळांची शिदुऱ्या एकत्र केल्या. तसं आपण 23 तारखेला काला करणार आहे थोडा. आणि भगवंतानी शिदुऱ्या एकत्र केल्या. सगळ्या गोपाळांना एकत्र करून कमलाकार भगवंतानी बसवलं. त्या शिदुऱ्या एकत्र करून स्वतःच्या हाताने भगवंतानी सगळ्याचा काला केला. सगळ्या गोपाळांना तो काला भगवंताच्या हाताने वाटला. भानुदास गीती गाता, भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथा. भगवंताने तो काला केला. आणि आता आपण ज्या प्रसंगाची वाट बघत होतो तो प्रसंग म्हणजे गोवर्धन लीला, नाही का. कारण गोवर्धन लीला तो असा प्रसंग आहे, दरवर्षी नंद बाबा इंद्र याग करायचे. कारण ते इंद्रयागामध्ये खऱ्या अर्थाने ते इंद्राची पूजा करायची. नंदबाबाला असं वाटायचं का इंद्रामुळे खऱ्या अर्थाने पाऊस पडतोय, इंद्र पाऊस पाडतोय, म्हणून त्या इंद्रयाग नंदबाबा करत होते. पण ह्या वर्षी मात्र भगवान श्रीकृष्ण म्हणले, बाबा आपल्याला इंद्रयाग नाही करायचं म्हणे, मग आपल्याला खऱ्या अर्थाने गोवर्धन पूजन करायचे. म्हटले इंद्राचं पूजन करायचंच नाही, गोवर्धनाचं पूजन करायचंय. नंदबाबा म्हटले का बरं, का बा. पण भगवान परमात्मा म्हणले गोवर्धन हा इंद्रापेक्षाही श्रेष्ठ असणारे गोवर्धन पर्वत आहे म्हणले. कारण गोवर्धन पर्वत असं आहे, त्याच्या
गोवर्धनच खऱ्या अर्थाने भगवंत म्हणलेले. हा गोवर्धनच एक भगवंत आहे, कारण तो आपल्याला पाऊस देतो. त्याच्या पूर्वेला जगन्नाथपुरी आहे नाही का, दक्षिणेला रामेश्वर आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेला द्वारका आहे आणि उत्तरेला बद्रीनाथ आहे. आणि आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, सगळ्या गावामध्ये सांगितलं का आपल्याला सकाळी गोवर्धन पूजा करण्याकरता जायचंय. सर्वांनी गाया घेऊन चला. सगळ्यांनी ते पूजेची सगळं सामुग्री बरोबर घेतली. महिला असेल, पुरुष असेल, छोटे छोटे लेकरं, सगळं गोकुळ ते गोवर्धन पूजा करण्याकरता निघाले. गोवर्धनाची पूजा करण्याकरता निघाले. आणि सर्व, पण इकडं इंद्राला राग आला नाही का, कारण इंद्रा याग झाला नाही ना, म्हणून याला इकडं राग आलाय आणि गोवर्धन पूजण्याकरता निघाले. गोविंद राधे गोविंदा, 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 गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोविंदा, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोविंदा, गोविंद राधे. तुम्ही आता सर्वांनी जागेवरती उभं राहा. त्यांची सर्वांनी उभे राहा. एक भजन त्यांना जागेवर हा. राधे राधे हो राधे सर्वांनी आनंद घ्या राधे, भजनाचा. राधे राधे हो राधे राधे, जय हो. राधे राधे सगळ्यांनी आनंद घ्या. राधे राधे ओ राधे राधे, राधे 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 बोलो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे ओ आणि वाजून आनंद घ्या भजनाचा. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, ताली वाजवा सगळ्यांनी. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, आणि बोल. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, एक काळे या भगवंताच्या भजनामध्ये रमून जायचं. आणि बोल. हे गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे, गैया बोल राधे राधे, बछड़े बोल राधे राधे, गैया भी बोले राधे, बछड़े भी बोले राधे, गैया भी बोल राधे, बछड़े भी बोल राधे, कन्हैया के बंसी से आवाज आई, राधे 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 श्री राधे, जय हो. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे 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 ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे,
कृष्ण भगवान की जय. बसा सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती, कोणीच उभं राहून. फक्त मध्ये असं जागा करा थोडी थोडी. हा महिला वर्ग, आमचे गोपाळ येण्याकरता थोडी जागा करा, कारण सर्व गोकुळवासी इकडे येऊ राहिले गोवर्धन पर्वत उचलण्याकरता, म्हणून त्यांना थोडी जागा ठेवा येण्याकरता. सर्व गोकुळवासी गोवर्धन पूजा करता निघाले, पूजन करण्याकरता गोवर्धनाचं. चला आणा त्यांना. गोविंद आला रे आला, जरा मटकी आणि बोल, संभाल बोल, ब्रिजबाला. गोविंद आला रे जय हो. गोविंद आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला. गोविंद आला रे आला, जरा मटकी संभाल देवाला. हे 1 2 3 4 हिंगोली गावातील भक्त हुशार. 1 2 3 4 गरिबीने पोरवूचा. गोविंद गोविंद आला रे आला, जरा मटकी संभाल हरी बोल. जय हो. आला रे आला, जरा मटकी संभाल देवाला. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सर्व गोपाळवासी गोवर्धन पर्वताजवळ आले. गोवर्धनाची पूजा झाली. इकडे इंद्राला खूप राग आला होता आणि इंद्राने त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात केली. सगळे गोपाळ इकडं तिकडं पळायला लागले, कारण पाऊस पडत होता. मुसळधार पाऊस पडायला सुरुवात केली इंद्राने. भगवंत त्या गोपाळांना म्हटले, अरे आपल्याला दुसरा पर्याय नाहीये, या गोवर्धन पर्वतालाच आपण उचलू. काही गोपाळ म्हणाले, कृष्ण काही वेडा झाला का रे, एवढा मोठा गोवर्धन पर्वत आपल्याला कसा उचलेल. भगवंत म्हणले, चला तुम्ही सर्व हात लावा. आणि ते गोपाळ आणि भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलायला सुरुवात केली. आपला गोवर्धन पर्वत उचलला बघा. गोपाल कृष्ण भगवान की गोवर्धन की जय. भगवंतानी टाळी वाजवा त्या गोवर्धन सगळ्यांनी. पर्वताला करंगुळी लावली होती. बाकीचे गोपाळ असे खालून हात लावून उभे होते. बाकीचे उभे करा साईडला. सगळ्यांनी हात लावला, पण त्याच्यातला पेंद्या हुशार होता. पेत्या म्हणला, का रे, भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागले, कृष्णा तुझ्या करंगुळीला कळ लागली असं म्हणले, थोडी खाली घे. नाही, भगवंताला म्हणायला लागली. कृष्ण म्हणले, यांची मजाच करू आपण थोडी वेळ. भगवंतानी तो करंगुळीचा हात खाली घेतला, बरोबर ते पर्वत खाली यायला लागला. बाकीचे म्हणा, अरे पेंद्या पेंद्या म्हटला, कृष्णा धर कृष्णा धर. कृष्णाने पुन्हा करंगुळी लावली. आणि सुंदर सुंदर निखिल दादांना धन्यवाद देतो. आमची जी झाकी बनवतात का निखिल दादा, गोड त्यांनी झाकी बनवली, सुंदर अशी पार्ट बनवली. आमची पेंद्या सुदाम्या नाही का, सगळे गोपाळ, मधुमंगल, बोबड्या मस्त बनवलं. कृष्ण जो एक कृष्ण आमचा चिरंजीव सोम येतो, बरोबर घेऊन आला. ते इथून उठून गेला. त्याचंही भाग्य म्हणावं लागेल. एका कथेमध्ये सगळ्या मुलांचं भाग्य म्हणावं लागेल. कृष्णाचं, पेंद्या, सुदाम्या सर्वांचं पार्ट करण्याची संधी मिळाली. आणि गोवर्धन पर्वत उचलला. इंद्र पाऊस पाडून पाडून थकला. शेवटी सगळं गोकुळामधले मुलं असतील, सगळे महिला, सर्व सुरक्षित त्या गोवर्धनाखाली राहिल्या. आणि मग इंद्र शेवटी शरण आला भगवान श्रीकृष्णाला. आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, आता मला माफ करा. म्हणून गोवर्धन पूजन आजचा हा
फोटो घ्यायचा का घेऊन टाका आता. या भजनीला. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे विराज रहो. गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट रहो. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. तो पे चढ़े दूध की धार आधार तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोवर्धनाचं पूजन झालं त्यानंतर आता रास क्रीडेचा प्रसंग जो आहे, कारण आता कथा आजची इथंच विराम घ्यायला नको, कारण उद्याचा जो प्रसंग राहील रास क्रीडा, रासलीला भगवंताची, कारण भक्तिरस, कारण अंतरंगत राधा शुकाचार्यची गुरु आहेत बरं का. कारण शुकाचार्य हे कृष्ण चरित्र सांगत असताना शुकाचार्य हे सर्व कृष्ण चरित्र राजा परीक्षितीला सांगत आहेत. कारण राजा परीक्षितीला कृष्ण चरित्राची आतुरतेनं वाट बघत होते, आणि हा संपूर्ण कृष्ण चरित्र शुकाचार्य राजा परीक्षितीला खऱ्या अर्थाने सांगतायत. आणि उद्याचा जो प्रसंग राहील भक्तिरस, कारण ज्या वेळेस रास क्रीडा भगवंतांनी केली त्यावेळेस भगवान परमात्मा 11 वर्षाचे होते. नाही, ही तर कामरहित अंतरंग लीला आहे. कारण रास क्रीडेचा अर्थ काही लोक वेगळा घेतला जातोय, कारण भगवान परमात्मा रास क्रीडेच्या वेळेस फक्त 11 वर्षाची होती. त्याला खऱ्या अर्थाने भक्ती रस म्हटलेला आहे त्याच्यामध्ये. कारण त्या रास क्रीडेमध्ये पुरुषाचे मिलन नव्हते, देव भक्तांचे खऱ्या अर्थाने मिलन होते. शुकाचार्य सारखा महायोगी ह्या रास क्रीडेचं खऱ्या